जय गुरुदत्त. गुरुचरित्रातील 17वा अध्याय केवळ एक अध्याय नाही, तो संकटग्रस्त माणसासाठी दिलासा आहे. अन्यायग्रस्तासाठी आश्वासन आणि श्रद्धावानासाठी दत्तकृपेचा जिवंत पुरावा आहे. या अध्यायात आपल्याला दिसते, गुरु मौनात असले तरी त्यांच्या कृपेची यंत्रणा कशी कार्यरत असते. हा अध्याय विशेषतः त्यांच्यासाठी आहे ज्यांच्यावर खोटे आरोप झाले आहेत, ज्यांना समाजात अपमान सहन करावा लागतो, ज्यांच्या आयुष्यात शत्रू वाढले आहेत, जे आर्थिक, मानसिक व कौटुंबिक संकटांनी वेढलेले आहेत. भाग 1. भक्ताची ओळख आणि प्रारब्धाचा कठोर काळ. एका पवित्र प्रदेशात एक सत्यनिष्ठ, नियमबद्ध आणि गुरुभक्त पुरुष राहत होता. तो रोज गुरुनाम स्मरण, सेवा, दानधर्म करीत असे. लोक त्याचा आदर करीत, पण प्रारब्धाने अचानक करवट घेतली. त्याच्या आयुष्यात असे प्रसंग आले की जवळच्या लोकांनी त्याच्यावर संशय घेतला. शत्रूंनी कट रचून खोटे आरोप पसरवले. समाजात त्याची बदनामी झाली. आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या. तो मनोमन म्हणू लागला, हे गुरुदत्त, मी तुझ्या चरणांवर आहे, तरी माझ्यावर हे का? भाग 2. संकटाची तीव्रता आणि भक्ताची अंतःकरणातील हाक. दिवसेंदिवस संकट वाढत गेले. मित्र दूर झाले. नातेवाईकांनी पाठ फिरवली. रात्री झोप लागत नसे. डोळ्यांतून अश्रू वाहत, तरीही त्याने गुरुभक्ती सोडली नाही. तो दररोज मनात म्हणे, गुरुदत्त, सगळे दरवाजे बंद झाले, आता फक्त तुझाच आधार आहे. ही अवस्था म्हणजे पूर्ण शरणागती, जिथे अहंकार संपतो आणि श्रद्धा उरते. भाग 3. गुरूंचे मौन आणि कृपेची गूढ प्रक्रिया. गुरुदत्त त्या काळात मौनात होते. भक्ताला वाटले, गुरु माझी परीक्षा घेत आहे का? पण गुरुचरित्र सांगते, गुरु मौनात असतील तेव्हा त्यांची कृपा अधिक वेगाने कार्यरत असते. या दरम्यान खोटे आरोप करणाऱ्यांमध्ये मतभेद सुरू झाले. सत्य हळूहळू उजेडात येऊ लागले. शत्रूंची स्वतःची कृत्ये त्यांच्याच आड आली. भाग 4. दत्तकृपेचा प्रत्यक्ष अनुभव. एक दिवस असा उजाडला की खोटे आरोप सिद्ध झाले. भक्त निर्दोष ठरला. समाजासमोर सत्य प्रकट झाले. भक्ताच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते दुःखाचे नव्हते, ते कृतज्ञतेचे होते. तो म्हणाला, मी काहीच केले नाही, माझ्या गुरूंनी सर्व काही केले. हीच खरी गुरुभक्ती. स्वतःचा कर्तृत्वाचा अभिमान नाही, फक्त समर्पण. भाग 5. अध्यायाचा आध्यात्मिक अर्थ, तात्विक संदेश. 17वा अध्याय आपल्याला शिकवतो, संकट हे शिक्षा नसते, ती परिपक्वतेची प्रक्रिया असते. गुरु वेळ घेतात, पण कधीच सोडत नाहीत. सत्य कधीही पराभूत होत नाही. श्रद्धा टिकवली तर दत्तकृपा अटळ आहे. भाग 6.
फलश्रुती गुरुचरित्रानुसार जो भक्त श्रद्धेने हा अध्याय वाचतो किंवा ऐकतो त्याचे शत्रुभय नष्ट होते, मानहानी दूर होते, अडचणींमध्ये मार्ग मिळतो, मानसिक शांती लाभते. विशेषतः संकटाच्या काळात 7 दिवस सलग वाचन केल्यास दत्तकृपा प्रकर्षाने अनुभवास येते. भाग 7. वाचन विधी सोप्या शब्दात. गुरुवार किंवा मंगळवार निवडा. सकाळी किंवा रात्री शांत वेळी वाचा. दत्तगुरूंचा फोटो, दिवा लावा. मोबाईल बाजूला ठेवा. वाचनानंतर क्षणभर मौन पाळा. भक्तांसाठी प्रार्थना. हे श्री गुरुदत्त, आज हा 17वा अध्याय ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या आयुष्यातील संकट दूर कर. ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांना न्याय दे आणि सर्वांना श्रद्धेची ताकद प्रदान कर. भक्ती सुगंध हा केवळ चॅनेल नाही, तो श्रद्धेचा, विश्वासाचा आणि दत्तकृपेचा प्रवास आहे. जय गुरुदत्त. मित्रांनो, शांत बसून डोळे मिटा. मनात आपलं संकट गुरुदत्तांच्या चरणी ठेवा आणि फक्त ऐकत रहा. ओम श्री गुरुदत्ताय नमः. संकटहर्त्रे नमः. भक्तरक्षाय नमः. 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 ओम श्री गुरुदत्ताय नमः. संकटहर्त्रे नमः.
भक्तरक्षाय नमः। ओम श्री गुरुदत्ताय नमः। संकटहर्त्रे नमः। 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 भक्तरक्षाय नमः।